झाली पुरी लढलो आणि जितलो मी काटच्या वाट। मित्रांनो, मी अतुल भातखळे आज मी आपल्या सर्वांसाठी एक छानशी कविता घेऊन आलोय। त्या कवितेचे शीर्षक असे आहे की खरं तर जन्मतः सोबत येते ती मृत्यूपर्यंत आपल्या सोबत असते ती म्हणजे वेळ। आजच्या कवितेचे शीर्षक आहे वेळ। हल्ली आपला मेंदू चांगल्या गोष्टी लवकर स्क्रोल करतो आणि चांगल्या गोष्टी लवकर ॲक्सेप्ट करत नाही, स्वीकारत नाही, लवकर तिकडे वळत नाही। तो क्षण म्हणजे वेळ। तर आजच्या कवितेचे शीर्षक आहे वेळ। मी कवितेला सुरुवात करतो आहे। कविता आहे वेळ। राजा असो वा पंतप्रधान, दिवसाचे 48 तास मिळतील असे कधी होत नाही तो वेळ। जो गप्पा मारताना, झोपताना, खेळताना कधी पुरत नाही तो वेळ। जो विद्यार्थ्यांना परीक्षेला उत्तरपत्रिका लिहिताना पुरत नाही तो वेळ। ज्या क्षणापर्यंत स्वतःचा दृष्टिकोन बदलत नाही तो क्षण म्हणजे वेळ। अपयश येईपर्यंत जो क्षण कळतच नाही तो वेळ। जोपर्यंत कौशल्याची व ध्येयाची जाण होत नाही तो वेळ। गृहिणी, कर्मचारी यांची कामे करता करता पुरत नाही तो वेळ। जोपर्यंत गती आणि प्रगती कडे वळत नाही तो वेळ। जोपर्यंत आयुष्याची माती होत नाही तरी सुद्धा कळत नाही तो वेळ। मात्र काही व्यक्तींना वेळ निघून गेला तरी काही फरक पडत नाही तो वेळ। स्वतःची जाण झाल्याशिवाय वेळ कधी बदलत नाही तो वेळ। शेवटी एकच जीवनातली वेळ चुकली की हाती काहीही उरत नाही। हाती काहीही उरत नाही तो वेळ। वेळ कोणासाठीही थांबत नाही। वेळ कोणासाठीही थांबत नाही तो वेळ। मग कोणी काहीही करू शकत नाही। मग कोणी काहीही करू शकत नाही तो वेळ। मित्रांनो, कविता कशी वाटली? आपला अभिप्राय नक्की कळवा। कमेंट्स, लाईक, शेअर नक्की करा। धन्यवाद। थँक्यू।